गाड़ी निकली गई इथे जायला तेवढेच चालू आता येस पण नमस्कार, तुम्ही म्हणत आहे माझं नाव गोविंद पावरा, नंदुरबार गोविंद पावरा यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, मी आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकुवा तालुक्यामधील एका गावामध्ये काठी या गावामध्ये मी आलेलो आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी घोड्याची रेस दसऱ्याच्या दिवशी पळवली जाते। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या ठिकाणी आपण घोड्याची रेस कशा पद्धतीने पार पाडली जाते आणि घोड्याची रेसमध्ये घोडे कशा प्रकारे किती घोडे येतात, कुठकुठून येतात त्याबद्दल पण आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आणि घोड्याची रेस पूर्णपणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर मित्रांनो, या घोड्याच्या रेसमध्ये मी तर पहिल्यांदाच आहे, माझ्याच जिल्ह्यामध्ये आहे, माझ्याच तालुक्यामध्ये आहे, परंतु माझी पहिलीच भेट आहे। तर या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच टिकून राहा। आतापर्यंत तुम्ही माझ्याशी जोडला नसाल तर खाली एक नाव आहे सबस्क्राईब असा, त्या नावाला एकदा दाबा आणि चॅनलशी जोडा अशाच नवनवीन माहिती अपडेट मिळवण्यासाठी। तर मित्रांनो, तुम्हाला मी बरोबर थोडीशी माहिती दाखवतो की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा मेन रस्ता आहे, रोड आहे, मेन रोड आहे, मुख्य रोड आहे हा। तर हा धरगावला जातो डायरेक्ट जळगाव तालुक्यामध्ये, जो आपला एक तालुका आहे, ठीक आहे। त्यानंतर आपला अक्कलकुवा तालुक्यामधील काठी या गावामध्ये ही रेस होणार आहे। तर जवळपास टाईम झालेला आहे 11:15 वेळ होत आहे। तर याच रस्त्यावरती आपल्याला पाहायला भेटेल घोड्याची रेस। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पूर्ण आपले पोलीस कर्मचारी डिपार्टमेंट पूर्ण आपल्या कामाला लागलेले आहे। तर हा रस्ता तुम्ही पाहू शकता, या रस्त्यावरच मी उभा आहे। या ठिकाणावरूनच सुरुवात होणार आहे घोड्याची रेस। या साईडवरून पब्लिक येणार आहे, लोक बघायला येतील, ठीक आहे। पूर्ण गर्दी खचाखच भरलेली असेल असं मला तरी या ठिकाणी आपल्या मित्रांकडून ऐकायला भेटलं आहे, जे की माझ्या पहिल्यापासूनच भेट दिलेली आहे त्या मित्रांनी, ठीक आहे। तर बस दाखव, एकदा दाखव, आजूबाजूला दाखव। हां, आता सध्याची वातावरण परिस्थिती अशी आहे आणि जेव्हा वेळ होईल, जवळपास मला वाटतं की 12 वाजेपासून कदाचित गर्दी खचाखच झालेली आपल्याला पाहायला भेटेल, ठीक आहे। हा रस्ता आहे, तर आपण निघतो आहे। पूर्ण रस्ता मी तुम्हाला दाखवेल, ठीक आहे। व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच टिकून राहा। तर मित्रांनो, आम्ही आहोत गाडीवर, तुम्हाला मी गाडीवरूनच पूर्ण व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करेल। तर आपण निघालो आहोत आता रस्त्यावाला। पूर्ण रेसचा रुटीन कसा असणार काय वगैरे पण आपण त्या म्हाताऱ्यांकडून, जे सिनियर आहेत त्यांच्याकडून आपण थोडंसं माहिती घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो। तर हा रस्ता आहे, हा आहे गरबा काठीचा गरबा। या ठिकाणी दुकानं बस के इसके। तर या पद्धतीने पूर्ण रस्ता पाहिला आहे, काय पूर्ण रस्ता मी तुम्हाला दाखवला, ठीक आहे। त्या सुरुवातीपासून आपण घोड्याची रेस ही या ठिकाणी थांबणार आहे, पूर्ण एंडिंग या ठिकाणी आहे, स्टॉप या ठिकाणी।
सुनील वाण्या पारवी देमोगरा पुनर्वसन आणि पारवी तारावत पुनर्वसन या कोड तयार थोडे वसावे जीवननगर या कोडची नागालेली हवे आखवानी आनंद पोखा वसावे आना श्यामसिंग पाडवी शिवामली याकोड तयार थोडे आणि यानंतर रवींद्र हाट्या तडवी चांबली आणि श्यामसिंग पाडवी शिवामली आणि कमलेश आटे वडवी कमलेश आट्या वडवी खडक्या भीमसिंग डेबरे पाडवी डानेल उपडे खान दुखवी दे आमीने उपडे खान दुखवी दे भीमसिंग डेबरे पाडवी गुलाब सिंग वानिया वडवी नर्मदा नगर यारी जोड़ी या पोरा वय भरपूर आहे आम्हाला आधार कार्ड आहे पेने या 29 ना आपे प्रूफ आहे या म्हणजे या सुवादवी वादवेचा तो ज्या टायमाने फार्मा पोहोचला त्या टायमाने या मोड या जो अनुभव आहे ना तो याद एक मोड आहे या पोरा वय बरोबर आहे पण हानो देखा की नाही या 18 वर्ष आहे करना है
यामध्ये मला एक असं वाटतं की या ठिकाणी पूर्णपणे आपला जीव धोक्यात आहे. काय म्हणतो मी, जीव आहे सांभाळायचं काम आपलं स्वतःचंच आहे. कारण की माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता पोलीस कर्मचारी पूर्णपणे या ठिकाणी बंदोबस्त केलेला आहे. परंतु रस्त्यामध्ये इतकी गर्दी आहे, पूर्ण रस्ता जाम केलेला आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकतात. देखा हां, तुम्ही पाहू शकता पूर्ण रस्ता जाम केलेला आहे आणि टेकडी पण आहे. आजूबाजूला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी त्या साईडला पहा पूर्ण गर्दी आहे आणि त्या डोंगरावर देखील पूर्ण गर्दी आहे, पूर्ण भरून आहे खचाखच. आणि माझ्या समोर जर तुम्ही पाहायला गेलात तर या ठिकाणी पूर्ण रस्ता जाम केलेला आहे. याच गर्दीमध्ये आपल्याला रेस पाहायला भेटते. तर मला एकच सांगायचं आहे की आपण या ठिकाणी जर आलात रेस थोड्याची शर्यत बघायला पाहिलं आता की अचानक घोड्याच्या आपल्या या ठिकाणी अचानक कोणाचं लक्ष एकीकडे असेल, कोणाचं लक्ष कुठेतरी असेल, बोलत असेल एखाद्या ठिकाणी गप्पा वगैरे मारत असेल तर या ठिकाणी अचानक आपल्याला घोडे पाठीमागे दिसत आहे. तर खरंच आपल्या मुठीमध्ये असं जीव घेऊन आपल्याला या ठिकाणी शर्यत पाहायला भेटते असं मला तरी वाटत आहे. कारण की या प्रत्यक्ष याच ठिकाणी उभा आहेत. एकूण माझ्या पाठीमागे घोडे येत आहेत, ठीक आहे. आणि अचानक या ठिकाणी पूर्ण गर्दी आहे. ते ओरडाओरड म्हणजे एकामेकांना आवाज देऊन साईडला करतायत. असा प्रकार या ठिकाणी चालू आहे. डोंगरावर पहा, डोंगरावर गर्दी. डोंगरावरती आता दगड आहे, गवत आहे, झाडं झुडपे आहेत की काय आहे ते आपल्याला येथून काय आपल्याला लिंक लावणं थोडंसं कठीण आहे. पूर्ण लोक आहेत, कपडे बघा,
रंगीबिरंगी आणि पब्लिक बघा, पब्लिक ते कुठेतरी तारपत्री असं कागद पोतं वगैरे ठेवलेलं आहे पूर्ण झाकून, पेंटिंग वगैरे आहे. अशा प्रकारे आपल्याला हिंट दिलं तरी काही हरकत नाही.